हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? तर बघा, उद्या मला किराणा भरायचा आहे. त्यासाठीच आज जे काही किचनमधली डबी आहेत, तर ती मला क्लीन करून घ्यायची होती, घासून स्वच्छ करायची होती. तर म्हटलं चला आज डबे स्वच्छ करतेच आहोत, तर या टेबलची सुद्धा जागा चेंज करून घेऊया, म्हणजे किचनमध्ये थोडासा वेगळा लूक येईल. आणि तिकडून मला थोडी अडचण पण होती, स्वयंपाक करता करता हात सारखा त्या टेबलला लागतो. म्हटलं आता सर्व डबे काढलेच आहे घासायला, तर त्याची जागा चेंज करून घेऊया. म्हणून मग तो टेबल इकडे सरकून घेतला आणि त्या जागेखाली बघा किती कचरा झाला होता. म्हणजे मी राहायला आले तेव्हापासून ते टेबल तिथेच होता, म्हणजे तो ओनरचाच आहे, तर तो तिथेच होता. तर त्याच्या मागे एवढा कचरा साचला होता, ते सर्व स्वच्छ करून घेतलं. आणि मग टेबलवर सुद्धा धूळ वगैरे झाली होती, तर ती क्लीन केली, स्वच्छ टेबल पुसून घेतला. वरचेवर क्लिनिंग केली तर जास्त घाण होत नाही, त्याच्यामुळे मग असं चाललं होतं माझंवालं. टेबल वगैरे स्वच्छ करून घेतला. आणि वेदाचं बघा मध्ये मध्ये लुडबुड चालूच असते. टेबलला जिथे ज्या जागेवर लावायचं होतं तिथे लावून घेतलं, म्हणजे इकडली जागा जरा मोकळी होईल म्हणून. आणि मला बाकीचे डबे वगैरे काढून घ्यायचे होते घासायसाठी. तर हे जागा बघा, म्हणजे आमच्या आधी जे इथे राहत होते ना, त्यांच्यामुळे काहीतरी मिक्सरचं काहीतरी सांडलेलं, तर तो टेबल तर सरकवलाच नाही, पण ते निदान सांडलेलं पुसून तरी घ्यायचं, तर ते असंच होतं. आता टेबल सरकवल्यावर मला ते दिसलं, म्हणून मग मी ते स्वच्छ करून घेतलं. मग नंतर राहिलेले वगैरे डबे सुद्धा रिकामे करून घेतले आणि डबे घासायला घेतले. कसं आहे, किराणा जर आपल्याला म्हणजे उद्या भरायचं असला, आदल्या दिवशी जर आपण डबे सर्व रिकामे केले, घासून घेतले, तर महिनाभर स्वच्छ पण राहतात डबे, टेन्शन राहत नाही. आणि जेव्हा आपण डबे रिकामे करतो तेव्हा काय संपलं, काय आहे, म्हणजे आपल्याला किराण्यात काय आणावं लागणार आहे आता पूर्ण महिन्यासाठी, किती प्रमाणात आणावं लागतील, कुठल्या गोष्टी संपलेल्या आहे, हे पण आपल्या लक्षात येतं. म्हणून मग म्हणजे एकत्र दोन कामं होऊन जातात. आपलं डबे वगैरे पण स्वच्छ होऊन जातात आणि आपल्या लक्षात पण येऊन जातं आपल्याला काय काय आणावं लागणार आहे किराणावाल्यात. तर म्हणजे काय संपलं घरातलं, डाळी वगैरे असं. तर म्हणून मग मी हे डबे सर्व रिकामे करून घेतले होते आणि त्याला घासून घेणार होते. तुम्ही करता का असं? नक्कीच सांगा. म्हणजे तुमचं पण रुटीन असंच आहे का? महिन्याचा किराणा भरायच्या आधी तुम्ही असे करता का? म्हणजे डबे वगैरे क्लीन करून घेणं, आधी डबे चेक करणं, सर्व काय संपलं काय नाही घरातलं तर. आणि हे इकडे बघा, मी एवढे सगळे डबे स्वच्छ केले होते. आणि याचं सोल्युशन असेल तर मला सांगा. जेव्हा आम्ही शिफ्टिंग केली होती तेव्हा मी याला चिकट टेप लावले होते, कारण डब्याचे झाकण लूज असल्यामुळे काही शिफ्टिंगमध्ये सांडू नये म्हणून खाली. तर हे आता निघणच झालं आहे, म्हणजे याला राहायला आल्यापासून 2-3 वेळा तरी डबे घासून झालेत. आणि जास्त म्हणजे तारेच्या स्क्रबने वगैरे घासू पण वाटत नाही आहे, कारण डब्यावर क्रॅश पडतील म्हणून. सर्व डबे वगैरे घासून घेतले. आणि त्याच्यानंतरचं माझं काम असतं, म्हणजे मी लिस्ट करायच्या आधी किराण्याची एकदा कॅलेंडर चेक करून घेत असते, म्हणजे महिन्याभरात कुठला सण येतोय का काय, म्हणजे एक्स्ट्राचा आपल्याला किराणा आधीच भरायला बरं होऊन जात असतं. म्हणजे आता हा ऑगस्ट महिना आहे, तर यामध्ये रक्षाबंधन, नागपंचमी आणि सोबतच माझ्या आरवचा बड्डेसुद्धा असतो, तर त्याचंच ते लुडबुड चालली होती कॅलेंडरमध्ये बघायचं मम्मी माझा कुठल्या डेटला बड्डे आहे. तर हे सगळे सणवार वगैरे डोक्यात घेऊन म्हणजे आपल्याला काय स्वीट बनवायचं असेल कधी काही, तर ते सर्व एकदाच मग मी किराण्यात लिहून घेत असते. आणि सोबतच किराणा माल भरताना ते सुद्धा घेऊन येत असते. मग ते सर्व चेक करून घेतलं आणि मग किराणा मालाची लिस्ट करायला घेतली. शांततेत हे सर्व आदल्या दिवशी करून ठेवलं, तर म्हणजे दुसऱ्या दिवशी किराणा माल भरायला गेल्यावर म्हणजे एकदम गडबड पण होते. आणि लिस्ट केल्यामुळे लिस्टच घेऊन गेल्यावर तिथे म्हणजे एक्स्ट्रा असं काही सामान पण आणलं जात नाही, म्हणजे घरात उगच वेस्ट जातं. मग मसाले वगैरेंची डेट संपली तर मग ते फेकून द्यावं लागतं, असं पण होत नाही. आणि जेवढं आपल्याला लागतं प्रमाणात तेवढं आणलं पण जातं आणि बजेट पण व्यवस्थित महिन्याचं आपलं बसतं.
दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो मार्टमध्ये किराणा भरायला. जे काही लिस्ट आणली होती तर ते अवी मला सांगत होते काय काय आहे, तर ते शोधून मी सर्व घेत होते. आणि थोडंसं एक्स्ट्रा पण झालं म्हणा, म्हणजे जे लागतं वगैरे जे मी लिस्टमध्ये लिहिलं नव्हतं, पण प्रमाणात म्हणजे जेवढं आपलं बजेट असेल त्याच्यापेक्षा एक 500-600 रुपये एक्स्ट्रा जातं. म्हणजे एकदमच बजेट की आपलं 4000चं बजेट आहे 7,000-8,000वर गेलं असं होत नाही लिस्ट गेल्यामुळे. आणि घरी आले, घरी येऊन कपडे वगैरे चेंज केले आणि पटकन किराणा माल काढायला घेतला. आत्ता या महिन्यात मी काय ठरवलं आहे, म्हणजे आत्तापासनं की मुलांना ना जे काही बिस्किट्स टोस्ट वगैरे मी फरसाण आणायचे ना ते आपण सगळं बंद करूया. म्हणजे मुलांना बाहेरचं त्यापेक्षा हेल्दी व्हर्जनमध्ये देऊया, म्हणून मग मी नाचणीचे मुरमुरे मखाणे हे सर्व घेऊन आले होते. कसं घरात असलंच की मग मुलं खायलाच मागतात, तर मग त्यांचं असं म्हणणं होतं की जर घरातच नसेल तर जाऊ दे, रडू दे, किती रडतील तर एकदाची सवय होऊन जाईल. तर 1-2 बिस्किट त्यांनी घेतलेच होते माल भरता भरता, पण ठीक आहे म्हटलं आजच्या दिवस पुरतं. पण एकदमच जे मी महिन्याच्या आधी भरायची की महिन्याचे बिस्किट फरसाण वगैरे, तर ते अवॉइड करून मस्त तांदळाचे मुरमुरे, मग आपलं नाचणीचे मुरमुरे मखाणे हे सर्व घेऊन आले होते. म्हटलं घरातच लाडू चिवडा हे ते बनवूया ड्रायफ्रूटचे वगैरे. आणि पटकन सर्व किराणा काढला, बघून घेतलं, चेक केलं, सगळं आणलं दिलंय की नाही, कारण होम डिलिव्हरी दिली होती त्यांनी. आणि त्यामध्ये मुलांची लुडबुड तर ही असतेच. एक पूर्ण किराणा डाळीचं वगैरे होतं आणि दुसऱ्या ह्याच्यात मग ते आपलं सगळं म्हणजे ज्वारी वगैरे तांदूळ साखर मोठे मोठे सगळं होतं. गहू वगैरे पण मी कसं जेवढे मला 10 किलो लागतात महिन्याला तर मी ते एकत्र घेऊन येत असते. म्हणजे जेवढे लागतात एका महिन्यापुरतेच, म्हणजे अशी पोती वगैरे घेऊन ठेवत ते, कारण आपण रेंटने राहतो म्हटल्यावर एवढी स्पेस पण नसते आणि एवढे मोठे मोठे कंटेनर पण नसतात आपल्याकडे एकत्र म्हणजे जमा करून ठेवायला. त्याच्यामुळे मी जेवढे महिन्याला लागते तेवढंच घेऊन येते. आणि मला म्हणजे सांगत झालं मला कंटाळा पण येतो, ते उगाच त्याच्यात किडे झाले हे त्याला स्वच्छ करत बसा, कोण लक्ष देणार आहे एवढं. म्हणून मी जेवढं लागतं महिन्याला तेवढंच घेऊन येत असते. आणि लगेच काढून ते जे काही डबे काल घासले होते भरण्या त्यामध्ये भरायला सुद्धा घेतले. आरव मला मदत पण करत होता, डबे वगैरे आणून दिले. आणि पटापट सगळा किराणा माल ज्यामध्ये ठेवायचा ज्या ज्या डब्यात तो सर्व काढून सुद्धा घेतला. तर तुम्ही पण जर माझ्यासारख्या अशा टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला पण थोडीशी हेल्प होऊ शकेल. म्हणजे तुम्ही आधी करत नसाल तर, आणि आधीपासून जर करत असाल तर मग छानच गोष्ट आहे. चला बघा, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल, याच्यातून तुम्हाला काहीतरी हेल्प झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअरसुद्धा करा. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. बाय.